या सभेमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. पण व्हॉट्सअप ग्रुपवर मी नेहमी त्यांना कळवते की तुम्ही आमच्या बुक क्लबचं प्रेरणास्थान आहात आणि प्रत्येक बाकीचेही बाहेरचे पाहुणे आले की त्यांनाही सांगते. जेव्हा दोनच त्या आपल्या कोविडच्या लाटांमध्ये 8-8 महिने आमच्या सभा बंद होत्या, त्यानंतर दुसऱ्या लाटेनंतर नितीन आम्हाला आता वाटलं आता हा म्हणजे क्लब बंदच होईल की काय, पण नितीन वैद्य म्हणले नाही आपण दूर खुर्च्या ठेवू, मास्क लावू, पण सभा सुरू ठेवू. म्हणजे एवढी त्यांची प्रेरणा असते. त्यांचं खूपच अफाट वाचन आहे आणि दरवेळेस ते सांगतात माझं वाचन प्रसंग जे पुस्तक आहे, मी म्हणते माझ्या तरी याच्यात असलेलं पुस्तक परिचयाचं पहिलंच पुस्तक मी पाहिलेलं असेल की पुस्तकांची माहिती लिहिलेली 100 पुस्तकं. आणि मागच्या वर्षी लोकसत्तामध्ये बरेच लेखक, कवी आणि नावाजलेले लोक आहेत, त्यांनी त्या वर्षात वाचलेली उत्तम 5 पुस्तकं असा एक लेख आहे, म्हणजे यादी आहे त्याच्यामध्ये. त्यात मागच्या वर्षी नितीन वैद्यांनी आवडलेली पुस्तकं लिहिली होती, याही वर्षी त्याच्यात त्यांचं नाव आहे. आणि आज त्यांनी 2 पुस्तकं आपल्यासाठी निवडलेली आहेत. ते म्हणाले मला वेळ असेल तर मी एकच पुस्तकाचं करेल, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही पुस्तकांचं करावं, कारण पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायला मिळत नाही. जेवढ्या वेळात जमेल तसं दोन्ही पुस्तकांचं मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्या पुस्तकाचा परिचय सुरू करावा. अमेरिकेतल्या अशा बुक क्लबवरती एक कोणीतरी पोस्ट लिहिली होती छोटी, अमेरिकेमध्ये 10 असा ग्रुप आहे वगैरे वगैरे. मी म्हणलं किती वर्ष चालतो आहे, ते म्हणलं काय कल्पना नाही. म्हणलं आमच्या आज 135वी सभा आहे. मला इथे बोलायला यायचं म्हणजे यावेळेला कधी नाही ते असं टेन्शन होते कुठल्या पुस्तकावरती बोलावं काय लक्षात येत नव्हतं फारसं. शेवटी ठरवलं म्हणलं हिंदी पुस्तकांवर बोललं तर फारसे कोणाच्या बघण्यात वाचण्यात येत नाहीत, त्यामुळं तो परिचयात्मक ते सांगा. मराठी पुस्तकं अलीकडे इतकी चांगली वेगवेगळी वाचले की म्हणजे नैमिषारण्यात अर्ध्या रात्री नावाची एक कादंबरी आहे, फार अप्रतिम कादंबरी अगदी अलीकडे आलेली. म्हणजे तशा प्रकारचं, आणि त्या माणसाचं हे पहिलंच महाराष्ट्र शासनामध्ये सचिव पदावरून निवृत्त झालेला माणूस आहे आणि त्याने आयुष्यभराचे श्रम करून ते कादंबरी लिहिली, एकदम अप्रतिम कादंबरी. किंवा राही बर्वेचं श्वास पाने मी अलीकडेच वाचलं होतं, खरं जुनं पुस्तक 3-4 वर्ष झाले येऊन, पण तेही पुस्तक फार वेगळं आहे. श्वास पाने हे आमच्या दरेकरांची समर ऑफ 79 नावाची कादंबरी आहे, त्याच्यावर किंवा अलीकडे एक जान्स्करचा प्रवासानुभव होता. खरंच प्रवासानुभव म्हणणं फारच सोपं आहे त्याला. जान्स्करमध्ये म्हणजे लडाखमध्ये प्रवास करून, म्हणजे त्यांनी बरेच 12, 15, 20, 25 वर्ष, ते अजय कुमार सोडानी म्हणून डॉक्टर आहेत इंदोरला, तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते. तर त्यांनी 20-25 वर्ष ते असे ठरवून प्रवास करतात हिमालयामध्ये वेगवेगळ्या मार्गांवरून. म्हणजे मागच्या वेळेला आम्ही ह्याच्यामध्ये हिमालयावरची 4-4थं पुस्तक त्यांचं आलेलं आहे. आता सगळी पुस्तकं अगदी बलदंड आहेत. आणि आज लिहिला प्रवास करून आलो की लगेच उद्या लिहायला सुरुवात करायचं असलं भानगड नाही आहे. आता हा जो अनुभव त्यांनी लिहिला 25 साली, म्हणजे अगदी आता 3-4 महिन्यापूर्वी आला ना, तो त्यांनी 2013मध्ये केलेला प्रवास आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला नोंदी करून ठेवायच्या, त्याच्यावर परत अभ्यास करायचा, परत 2021ला परत त्या पहिल्या भेटीतले पडलेले प्रश्नांची उत्तरं घेऊन पुन्हा जाऊन बघून आले तिथे, असं करून तो अनुभव लिहिलेला. तर त्यांनी त्यात एक जाया म्हणून एक अशी फार वेगळी विचित्र कल्पना मांडलेली येतात. म्हणजे प्रवासानुभवाचं फारच वरचढ पुस्तक आहे ते. तर त्याच्यावर असं मला वाटत होतं कशावर बोलावं. शेवटी असं ठरलं की मला ही 2 पुस्तकं आहेत ती पाठोपाठची आहेत आणि खूप पुस्तकं असतात, त्याच्यामुळे मग म्हटलं एकापेक्षा जास्त पुस्तकावर बोलायची संधी घेतो मी. थोडक्यात बोलायचं पण परिचय जास्ती करून द्यावा पुस्तकाचा. म्हणजे यावर्षी आज आमच्या दिवसभर बुक क्लबवर ह्याच्यावरतीच चर्चा होती, अशी મને वाचली असेल. शेवटी म्हणलं मला असं वाटायला लागलं आहे म्हणलं की इतकी पुस्तकं घरात पडलेत की यावर्षी आता एकही पुस्तक विकत घ्यायचं नाही असं ठरवलं तरीसुद्धा अर्ध्यापेक्षा घरातली पुस्तकं अस्पर्शच राहतील, वाचून होणारच नाही. पण असं ठरवलं तरी यावर्षी 90-95 पुस्तकं आली या वर्षभरात. त्याच्यामुळे आता काय असं शेवटी लांबचे पाडळकर म्हणतात शेवटी ना, ते खरं आहे की रस्ता यात्रेमध्ये अथांग लांब पसरलेला आहे, पण पायातलं बळ मात्र संपत आलेलं आहे. अशी जाणे संपत त्याला हळूहळू वय कमी होते, वेळ कमी होतो, पायातले बस रस्ता मात्र अजून चालायचा तसाच आहे. ही व्याकुळ करणारी जाणीव असते फार. मग आमचं ते श्रीखंड म्हणत ते नाही हो म्हणजे आवाज आनंद एक मिळतो तर पण वाचत राहायचं, बाकी कसला विचार करायचा नाही. नाही हो तसं नाही म्हणलं, आपण कितीही ठरलं तरी मोह आवरत नाहीच. पुस्तकं दिसले समोर की मोह आवरत नाही. आता इकडं घ्यायचं, विकत घ्यायचं, अमुक आता घरी आणून ठेवायचा. मी आता अलीकडे सगळं आवरून ठेवायचं मोह सगळं ते सुद्धा नाच सोडून दिला सगळं. एक खोली सत्र केली आहे फक्त, त्या खोलीत अक्षरशः घर असे जमिनीवरच पसरले आहेत पुस्तकं सगळे. काय करावं म्हणते, रोज आवरायची पाळी आली तर, पण त्याच्यामुळे वेळेत पुस्तकं मिळत नाहीत हा मुद्दा आहेच. आता मी इतका प्रयत्न करून सुद्धा ते नेमतखाना अलीकडच्या असून तर मिळाली नाहीच मला, कारण कुठेतरी ठेवलेले ते मिळाले नाही. कारण
तर सांगायचा मुद्दा असा की हे 2 कादंबऱ्या आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या, म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू असाव्यात अशी ह्या कादंबऱ्या आहेत. नेहमत खानाचं हिचं नावच मतलबिंदू आहे आणि त्याचं दुसऱ्या कादंबरीचं नाव नेहमत खाना जरी असले तरी ते न सांगता असं मतलब मुसलमान असं म्हणता येईल अशी कादंबरी. दोन्ही कादंबऱ्या अत्यंत अप्रतिम आहेत. म्हणजे ही पहिली कादंबरी, ह्या ती ट्रायलॉजी आहे, हा पहिला भाग आहे. अंबर पांडे ह्या लेखकाची ही पहिली कादंबरी, 35ला लेखक आहे, कवी म्हणून प्रस्थापित आहे हिंदी साहित्यामध्ये. ही पहिली कादंबरी आली त्याची मतलब हिंदू. सर एकच मिनिट, हां. नेमतचा अर्थ ॲक्च्युअल वेगळं म्हणतात तर हां. खुदाने नेमत हो, केली, हो. असं म्हणतात ना. नेमत खाना आणि ट्रिलॉजी ह्या पिरियड फिल्म्स असतात नेहमी सारखी असते ट्रिलॉजी, म्हणजे भरपूर मोठा कालखंड त्यात असतो. तर तसा नेहमत खाना हिच्या मतलब हिंदूमध्ये 1895 पासून 1890 पासूनचा कालखंड आहे. तर या कादंबरीत, पहिल्या कादंबरीत खूप डिटेलिंग असल्यामुळे साधारण 1890 पासून ते 1900च्या 5-10 पर्यंतचा कालखंड आहे, 20-25 वर्षाचा आहे. ह्याच्यानंतर ते आजच्या काळापर्यंतचा भाग पुढच्या 2 कादंबऱ्यातून येणार आहे. तर 1890 का, तर त्याने एक संपर्कबिंदू फिक्स केलेला आहे की महात्मा गांधी बॅरिस्टर होऊन आले इंग्लंडहून, आणि बॅरिस्टर झाले तरी त्यांना त्या बॅरिस्टरीचा वापर करून उपजीविका कशी करावी ह्याचं काय भान येत नव्हतं, कळत नव्हतं त्यांना. बॅरिस्टर झाले म्हणून त्यांच्या घरी आईवडिलांनी सगळ्यांनी ते मुलीमध्ये लग्न केलं तरी यांचा उपजीविकेचा पत्ता नाही. मग सगळीकडे त्यांच्या आसपास थोड्या कुजबुज व्हायला लागते की लग्न झालं, बॅरिस्टर होऊन आला तरी आईबापच बायकोला पोसायले. तसं भाऊ भावंड सगळे वेगळे झालेले असतात, पण ह्यांच्या व्यवसायाचा काय पत्ता नसतो. म्हणून ते त्या सगळ्यांचा ससेमिरा चुकवायचा म्हणून ते मुंबईमध्ये येतात की आपण काहीतरी उपजीविकेसाठी काय करता येतं का. आता हे ऐतिहासिक खरं आहे का नाही हे मला कल्पना नाही, पण खरं असावं कदाचित. तर ते मुंबईत आले आणि 1-2 महिने मुंबईमध्ये राहिले आणि त्याच्यानंतर ते आफ्रिकेमध्ये त्यांचा काहीतरी व्यवसायाचा जुगाड झाला, आफ्रिकेत गेले. ह्या मधल्या 2 महिन्याच्या कालखंडाचा फक्त पहिल्या 5-6 पानापुरता संदर्भ या कादंबरीत आहे. पण नंतर गांधीजी नाही आहेत कादंबरीत, तरी ते परस्पर स्वरूपाने पूर्ण कादंबरीभर आहे. ते गांधीजी म्हणजे माणसातली आपल्या अंतर्गत असलेली नैतिकता, असं त्याचं हे आहे, धोरण आहे. तर त्या नैतिकतेच्या निकषावर हा नायक चालतो. आता हा जो ह्याचा नायक आहे तो गंगाशंकर दवे. तर हा जो मुलगा आहे हा म्हणजे मुंबईमध्ये त्या काळी 19व्या शतकाच्या या शेवटच्या काळामध्ये वेगवेगळ्या जातींच्या धर्मांच्या वेगवेगळ्या चाळीवेळी असत होत्या. त्यातल्या हा गुजरात्यांच्या चाळीमध्ये हा राहतो. कास्टायन की इमारत असंच त्याचं नाव आहे. म्हणजे कास्टायनच्या सांगाड्यावरती ते उभं केलेलं आहे. सगळं 3-4 मजली स्ट्रक्चर आहे. त्यात पहिल्या मजल्यावरती हा राहतो, तळमजल्यावरती एक प्रार्थना समाधी घर आहे आणि वरच्या मजल्यावर हा राहतो. तर त्याच्या वरच्या मजल्यावरती गांधीजी एक खोली घेतात भाड्याने. 1 महिना 2 महिने किती राहावं लागेल सांगता येत नाही म्हणून. आणि आल्यानंतर गांधीजी त्यावेळेला काय बॅरिस्टर होते, सुटापुटात वावरत होते, फरडा इंग्लिशमध्ये बोलत होते, एकदम सगळ्यांवर प्रभाव पडत होता गांधीजींचा फार. मग ते आल्यानंतर असं शेजारी पाजारी आपण चौकशी करतो तसं ते ह्याला विचारतात की स्वयंपाकी कोणी मिळेल का तात्पुरता असा. मग हा त्यांना त्यांच्या ओळखीचा एक महाराज गाठून देतो. मग आता ह्याच्या ओळखीचा महाराज असल्यामुळे ते गांधीजींच्या घरी इथं जाणं येणं सुरू होतं. अजून मग गांधीजी कधी बाहेर नाही येतील तेव्हा गांधींकडे जायचं. मग गांधीजींना जेव्हा कळतं की ह्याला वाचायचा नादी आहे, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे, त्या काळात एवढं शिक्षणसुद्धा मोठंच, तर त्यामुळं वाचायचं नादीत म्हटल्यावर त्याला ते कादंबऱ्यांच्या स्वप्नील जगातून बाहेर काढून थोडं तू हे वाच, तू ते वाच, असं त्याला काय काय सुचवत राहतात. आणि त्यावेळेला हा गांधीजींचं वर्तन बघत राहतो. वर्तन म्हणजे आता उदाहरणार्थ महाराज आला तर गांधीजींचं पहिली अट असते की स्वच्छता पाळली पाहिजे पूर्ण. आणि तो महाराज म्हणतो आत्म्याची स्वच्छता खरी, शरीराची स्वच्छतेला काय अर्थ आहे, असं काहीतरी चांगलं. पहिले 2-3 दिवस त्यांचे खटके उडत राहतात की मग तो आले की आपले सगळे ते भाज्याचे देठं, फळांचे साली इकडे तिकडे पसरलेल्या, परातीत पीठ घेताना इकडे तिकडे उडलेलं पीठ तसंच ठेवायचं, कपडे बिन अंघोळीचे किंवा तसेच, आंघोळ किती दिवस केली असं कळत नाही, अशा अंग असं सगळं. मग गांधीजी पण आता आपल्याला तात्पुरतं राहायचं आहे, किती वाद करायचा बाबा म्हणून नाच सोडून देतात. पण हा बघतो असं की तो गेला की गांधीजी स्वतः सगळं स्वच्छ, आपल्याला पाहिजे तशी स्वच्छता स्वतः करणे, तक्रार करणं सोडून देऊन असं करतात. किंवा तो आला नाही तरी ह्याला काय विचारायचं काही नाही, आपल्या वेळेला येईपर्यंत वाट बघायची, नाहीतर आपलं स्वयंपाकाचं सामान काढायचं ना आपण स्वयंपाक करत घ्यायचा सगळा, बोलायचं नाही काही नाही. मग गांधीजी त्याला एक सांगतं अरे बाबा आत्म्याची स्वच्छता वगैरे खरी आहे,
पण आत्म्याची स्वच्छता माणूस घेऊन येतो, शरीराची स्वच्छता स्वतःला करावी लागते तुम्हाला, तर ते तू पाळली पाहिजे. शरीराच्या स्वच्छतेवर तुमच्या शरीराची आजूबाजूच्या सगळ्यांच्या शरीराची स्वच्छता अवलंबून आहे, आरोग्य अवलंबून आहे. हे काय त्या महाराजाच्या लक्षात येत नाही. सांगायचा मुद्दा असा की गांधीनंतर पहिल्यांदा ह्याला हा थोडा हौशी नाटक लिहायच्या प्रयत्नात असतो मुलगा. तर ह्याचे वडील त्या मुंबईच्या नाटक कंपनीमध्ये बुकिंग क्लर्क असतात, त्यामुळे थोडा नाटकात संबंध असतो. पण परिस्थिती जेमतेमच असते. ह्याचे आई वडील, एक लांबची आत्या असते गुजरातमध्ये राहणारी, ती तिच्या मुलीला घेऊन आलेली असते लग्नाच्या, ह्यांच्याकडेच मुक्कामाला असते. त्यामुळं घर बुकिंग क्लर्क आहे म्हणजे जेव्हा नाटक चालू असेल तेव्हा व्यवसाय, बाकी इतर वेळेला काही घरी बसायचं. त्यामुळं जेमतेमच घर चाललेलं आहे. त्यामुळे ह्याची गांधीजींना बघितल्यानंतर अशी इच्छा होती की आपण लगेच आता BA झाले की आपण पण ह्यांच्यासारखं लंडनला जाऊ, बॅरिस्टर होऊन येऊ. तर वडील त्याला लगेच सांगून टाकतात, मी काही करणार नाही, हे झाले की तातडीने नोकरी पकडायची. मग त्यामुळं आणि महिना 2 महिन्यात गांधीजी निघून जातात. गांधीजी निघून गेले की ह्याचा आधार संपतो. मग आता ह्याला नोकरी करणं भाग पडतं. तर हा मुंबईमध्ये एका ओळखी बँकेमध्ये, नवीनच बँका मुंबईमध्ये सुरू झाल्या आहेत, त्यातल्या एका बँकेमध्ये हा नोकरी करायला लागतो क्लार्क म्हणून. मग काही दिवस नोकरी चालते. ह्याचं लग्नही होतं लगेच. लग्न झालं की एक मूल होतं. सगळ्या भरा दिवस जात असत. तर त्यानंतर 4-6 महिन्यात अशा घटना घडत जातात की ह्याची स्वतःचीच नैतिकता सगळी इकडेच उलटी पालटी होते सगळे. एक तर वडिलांचा मृत्यू होतो, अचानक हार्ट अटॅकने मृत्यू होतो. त्याच्यानंतर बँकेत त्याचा ऑफिसर, बँकेचा जो मॅनेजर आहे तिकडचा लंडनचा, तो फ्रॉड करतो काहीतरी. त्याच्यामुळे ते चौकशीला लंडनहून अधिकारी येतात. त्यांनी चौकशी केला, त्यांना आढळतं आहे की स्टाफमधल्या लोकांचं मदत असल्याशिवाय होणं शक्य नाही आहे, किंवा यांनी मदत केली नाही तरी त्यांना माहीत होतं पण आपल्याला सांगितलं पण नाही. त्यामुळे हा सगळा स्टाफ बदलून टाका, ह्याची नोकरी जाते. आणि दुसऱ्या बाळंतपणामध्ये बायकोचाही मृत्यू होतो. मग आई, आत्या, आता तिच्या आत्याच्या मुलीचं दरम्यान लग्न झालेलं आहे, ते मुंबईतच कुठेतरी आहे. आणि हे असे तिघंच घरात आहेत. खाली ते प्रार्थना समाजी एक मुलं आहे, तरुण आहे, माणूस आहे, मध्यम वयीन आहे साधारण, सदाशिव म्हणून. आणि त्याची 13-14 वर्षाची मुलगी आहे, सरस्वती. आता 13-14 वर्षाची मुलगी म्हणजे मला असं सुरुवातीला असं वाटलं म्हणजे ह्यांचं दोघांचंच काहीतरी ठरवतात का काय, पण तसं काय होत नाही. पण ती मुलगी अत्यंत स्वच्छ आणि प्रार्थना समाजात असल्यामुळे बौद्धिकदृष्ट्या अत्यंत क्लिअर आहे. ती ह्यांच्या घरी येऊन सतत काहीतरी असं बोलत असते वेगळं. सगळे त्याच्यावर आश्चर्य करतात की एवढी तरुण मुलगी आहे, घरात बसून ठेवले बापाने, तिला काय बघत नाही, स्वतः 40 येतं तरी लग्न करत नाही, काही नाही परत, असं काय त्यांचं बोलणं चालू असतं. आता ह्याला प्रश्न पडल्यानंतर मग आता त्या आपल्या एका लहान मुलाला कुठेतरी पाळणाघरात ठेवायचं. आज दोघी म्हाताऱ्यात फार, हा दिवसभर धडपड करणारा, खालीवर करणारा मुलगा सांभाळायचा कोणी, आणि मग आपण दिवसभर काहीतरी उपजीविका करायची, शोधायचं. असं रोज या ऑफिसात जा, त्या ऑफिसात जाता. खरं पाहता असं वाटलं की BA झाला म्हणजे मुंबईत त्या काळात नोकरीचा काय प्रश्न येणार नाही. पण काय त्याला 2-4 महिने काही नोकरी लागत नाही. आणि 2-4 महिन्यामध्ये हा स्वतः अत्यंत सनातनी प्रवृत्तीचा आहे, ब्राह्मण आहे, गुजरातकडनं सनातनीपणे घेऊनच आलेले आहेत ते. त्याच्यामुळं खाणे पिणे, आहार, आचार सगळ्यांवरती त्याचं अगदी पूर्ण बंधन आहे. सगळं 100% सनातनी संस्कृती पाळणारा माणूस आहे. पण ते हळूहळू त्याला प्रश्न पडायला लागतात की आपण आता हे कसं करायचं. लग्न होऊन 4-6 महिने, बायको जाऊन 4-6 महिने झाले, काय करायचं पुढं, आपल्या शरीराचं काय करायचं, आपल्या गरजांचं काय करायचं, आईला होतंय नाही. आणि दरम्यानच्या काळात एक असं होतं की त्याची आईला पण त्याच्या वारसाचा नाद असतो आणि तो महाराजांच्या ओळखीचा असतो. मग आता आईला मदतीला दुपारी काहीतरी चर्चा ह्यांनी सांगितलेलं असतं की त्या दोघींना काही सामान विमान पाहिजे असेल तर तू ये बाबा आणून देण्यासाठी. तो अधूनमधून ह्यांच्याकडे येत असतो. तर आई त्याला मला वाचायला पुस्तक आणून दे असे सांगते. मग त्याला बाहेरनं काहीतरी कादंबरी आणून दे, हे आणून दे, ते आणून दे, असं वाचायला आणून देतो आईला. मग एकदा तिच्या अंथरुणामध्ये गुजराती कादंबरी बघतो ती आणि आईवर चिडतो की तू एवढी विधवा झाली असेल, तुला तरी असले इतके मोह कशाला पाहिजेत, सगळे सोडायला पाहिजे तू, सगळं विधवेचं आयुष्य जगायला पाहिजे, विधवेला मोहणं किती गैर आहे, तुला वाचनातून परत आणखी दुसरं कुठलं तरी स्वप्न पडायला लागतील, ते कसं करणार मग, हे तू असं अजिबात करायला नाही पाहिजे. त्या आई त्याची इतकी दुखावते की रात्री घर सोडून निघून जाते. आता ह्या कादंबरीमध्ये त्याची आई परत आलेली नाही आहे, पण ती आहे कुठेतरी, असा एक संकेत आहे की आता पुढच्या भागात कुठेतरी ते येईल. त्या दरम्यान ह्याचा एक मित्र एक दिवस त्याला असंच शोधात चाललेला असताना गाठ पडतो. तर तो डॉकयार्डमध्ये मोठा ऑफिसर असतो. मग त्याला सांगतो की असं बाबा मी नोकरीच्या शोधात आहे. तर तो म्हणलो माझं जहाज आता चाललं आहे हाँगकाँगला, तू त्याच्यावर बुकिंग क्लर्क म्हणून राहा. मग आता ह्याच्याजवळ सध्या तरी काहीच पर्याय नाही आहे. त्या दरम्यान असं होतं की ह्याच्या आत्याची जी मुलगी असते तिच्याशी ह्याची चांगली मैत्री असते. तिची मुंबईतून ब्रह्मदेशात कुठेतरी बदली झाली असं त्यांनी कळलेलं असतं त्यांना.
मग आता या दरम्यानच्या काळात त्याची ब्रह्मदेशात गेल्यापासून संपर्काचं साधन काही नाही, त्यामुळे ते कुठं आहेत, काय आहेत, कसे आहेत, काही माहीत नाही. ह्या नोकरीच्या आधीच त्याला एक महिनाभर आधी कोणीतरी येऊन त्यांना सांगते की ते ब्रह्मदेशातून त्यांच्या हाँगकाँगला बदली झाली आहे. मग त्याला एक असं हे वाटतं, आशा वाटते की चला आता आत्या ती सारखी रडते आठवणीने, काय काहीच बरं वाईट कळलेलं नाही, म्हणून आपण हाँगकाँगला गेलो तर तिचा पत्ता शोधून काढू तिथे आणि त्यांची काय खबर घेऊन येऊ आत्यासाठी. आणि काय एक भेटीने जायचं 2-4 महिने, आपण आपल्या पद्धतीने राहायचं आणि परत यायचं, एवढंच डोक्यात असतं त्याची. आता त्या बोटीवर चढल्यापासून त्याचे सगळे प्रश्न सुरू होतात. सगळे बोटीवरचं आयुष्य संपूर्ण ह्याच्यामध्ये बोटीवर न बसलेला हा एकटाच माणूस आहे, बाकी सगळे खलाशी आहे, व्यापारी असे आहेत. आणि या सगळ्या लोकांचं प्रत्येक बंदरावरती उतरायचा माल, चढवायचा माल सगळ्या नोंदी ठरवायचा ह्याच्याकडे. बरं इमानदारी आहे प्रचंड, त्याच्यामुळे कुणाशी पंगा घेता येत नाही आणि दिसतंय ते सहनही करता येत नाही. मग पहिल्या 2 दिवसांनंच तर त्याला लक्षात आलं की आपल्याला खाण्याचे निर्बंध सोडावे लागणार, कारण ह्याच्या एकट्याकरता कोण करणार खाना. सनातनी हा एकटाच आहे. त्यांनी जे स्वयंपाकी ठेवलेला आहे तो ब्रिटिशांचा आहे, कारण ब्रिटिश अधिकारी आहेत सगळे बोटीवरती. तो ब्रिटिश अधिकाऱ्याला शाकाहारी वगैरे काय माहीत नाही. मग हा मरता क्या न करता असं म्हणून पहिले काही दिवस तसेच त्याचे चालतात. मग हळूहळू एक बंद असे तुटत जातात. बोटीवरती प्रचंड थंडी पडते, मग ते अधिकारी इतक्या दिवसात ओळखी होतात, ते ओळखीतनं एकजण त्याला ब्रँडी आणून देतो, पी बाबा थोडीशी म्हणून. मग असं हळूहळू असं सुरू होतं. मग पहिल्या बंदरामध्ये सगळे खलाशी, प्रत्येक खलाशांची प्रत्येक बंदरावर घरं असतात स्वतःची. तर तसं ह्याला मग आता ह्यालाही वाटतच असतं 1 वर्ष झालं आपली बायको मरून आपण काय करायचं पुढचं. त्यालाही हा बळी पडतो. रंडी रगडी असा त्याचा शब्दप्रयोग येतात शेवटी. मग असं हळूहळू ते पुढं जात जातात. तेव्हा अगदी हाँगकाँगला पोचायच्या आधी काही दिवस त्या खानसाम्याचे त्या आजूबाजूच्या खलाशांची कोणाची तरी भांडणं होतात आणि ते खलाशी राखट असतात सगळे, ते सरळ त्या हे उचलून समुद्रात फेकून देतात त्याला. मग ह्याच्यासमोर खून झालेला बघून हा चिडतो, आपण कसं बघायचं म्हणतो, सगळ्या बोटभर आरडाओरडा करतो. कोणी ऐकून घेत नाही. गेला ना तुम्ही, याला जाऊ दे, काय करायचं, चला पुढं चला म्हणून. कारण बाकीचे सगळ्यांना आपल्या व्यवहाराचे व्यवसायाचं पडलेलं असते. कोण तो भारतातला कोणीतरी खानसामा मेला काय जगला काय ना काय देणं घेणे. ह्याला सतत गांधीजी या सगळ्या संदर्भात आठवतात. गांधीजींनी काय केलं असते या संदर्भात, ते काय करत होते, असं एक त्यांनी हे ठेवलेलं आहे. वाचायची आवड पुरी होत नाही. मग काय इथं काय वाचायला मिळेल म्हणून हुडकाहुडके करतो. तर त्या बोटीवरती एक असे मिशनरी चालवणारे किंवा असे तत्सम काम करणारे काही लोक असतात, तर त्याची पत्रकं देतात वाचायला. ते अत्यंत भडकतं. ते वाचायला काहीच नाही म्हणून रात्र तो ते वाचत बसतो. तर त्यातले वाचून त्याला असे सारखा राग येतो, हे काय चाललं आहे वगैरे असे म्हणून. चिडून काय करणार. हाँगकाँगला गेलो नाही तर परत जायचा मार्ग नाही आहे वाटेत ना, आणि गेलो तर आत्याला काय उत्तर द्यायचं, सांगूनच परवानगी घेतलेली असते त्याने आत्याची. घर सांभाळणारी आत्याच्या एकटीवर आता मुलगा सोडून आलेला असतो. हा काय करायचं. मग हाँगकाँगला पोचतात असे करून. तर त्या हाँगकाँगला हा मेल्यानंतर ते दुसरा जो खानसामा एका बंदरावर भरती करतात हे तो चायनीज असतो. म्हणजे ते तर त्याच्या पुढचं प्रकरण, म्हणजे तो का शिजवतो हे सुद्धा तो म्हणतो, तुम्हाला जर असलं काय अटी असतील तर माझ्या स्वयंपाकघराकडे बघू नका, फिरकू नका, तुम्ही खाणार नाही. तर मग हळूहळू पण तो त्याच्याकडे जातो, शिकतो ते सगळं, त्याच्याशी गप्पा मारतो. त्या गप्पातून त्याला लक्षात येतं की हा त्यावेळेला हाँगकाँगवर ब्रिटिशांचं आणि चिनी लोकांचं काहीतरी युद्ध चालू असते. चिनी लोकांचं हे दडपशाही चालू असते. तर त्याच्या विरोधात एक काहीतरी अंतर्गत बंडाळी काम चालू असतं. तो खानसामा असतो, तो त्या बंडाळीतला माणूस असतो. मग ह्याला तो त्यात हळूहळू सहभागी करून घेतो. तू आमच्यामध्ये आला असं तुझी आपण हुडकाची पण सोय करू तिथं आत्याची, आणि तुझी राहायची पण सोय होईल तिथं. हाँगकाँगमध्ये जहाज उतरल्यावर किती दिवस हाँगकाँगमध्ये राहील सांगू शकत नाही. इथलं सगळं काम झाल्याशिवाय आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांचं माल भरल्याशिवाय 2 महिने जातील, 4 महिने पण जातील, तर ते तुला राहावं लागेल तिथं. तर तू कुठं राहणार मग. हाँगकाँगमध्ये कोणीच ओळखीचं नाही आहे. मग हा बरं म्हणतो आणि हळूहळू त्यात अडकत जातो. आणि हाँगकाँगमध्ये गेल्यानंतर त्याला एक पहिला प्रश्न असतो ते आत्या बहिणीच्या नवऱ्याला हुडकणे मेवण्याला. मग ह्याच्या मदतीने तो सगळ्यात, आता ह्याला चायनीज भाषा येत नसते, मॅन्ड्रिन येत नसते, काय कळणार कसं कुठं जायचं ते. मग हा त्या खानश्यामाला बरोबर घेऊन सगळीकडे हुडकाहुडकी करतो. आणि ते हुडकाहुडकी केल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपला मेवणा आहे इथे, पण बहीण गेलेली आहे आणि बहिणीची एक लहान मुलगी आहे. आता त्या लहान बाळाला हा बोटीवरच्याच ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून काम करत असतो मेवणा त्याचा. पण तो घरी घेऊन जातो तर त्याच्या असं लक्षात येते की त्या लहान मुलीला सांभाळायला काय करायचं, कोणी सांभाळायचं दिवसभर. अगदी म्हणजे 1-2 वर्षाची मुलगी आहे ती. तर ह्याने एक जपानी गेशा आणून ठेवलेली असते आमचं प्रेम झालं म्हणून.
तर तपासायला लागल्यानंतर ह्याच्या असं लक्षात येते की जपानी गेशा म्हणजे ते त्या बंडाळीतल्या लोकांनी त्यांना प्रभाव पाडण्यासाठी काही जपानच्या गेशांना आणून घेतलेलं आहे, बोलवलेलं आहे. चीन आणि जपानचे पण भांडणं वाद होते त्यावेळेला, त्यापैकीच ती आहे. तर ती त्याला एक दिवस एकटे भेटून सांगते की माझं काय यांच्यावर प्रेम वगैरे नाही आहे, पण मला राहायला एक घर पाहिजे म्हणून मी राहिले यांच्याबरोबर. मग हा हिच्या मदतीने तिथं बरंच खोदकाम करतो आणि दोघं एकमेकाच्या प्रेमात पडतात. आणि शेवट असं दाखवलं आहे की बंडाळीमध्ये हा परत निघाले, परत निघताना ते बंडाळीत पकडले जाते. पण त्यावेळेला हे बोटीवर असल्यामुळे हा वाचतो, पण त्या बंडाळीतला प्रचंड मोठा हिस्सा असतो ना, त्यातला एक बराचसा मोठा भाग ह्याला मिळतो. मग ती जपानी गेशा ते आपली भाची आणि ते हे घेऊन हा परत बसला. आणि ते परत बसल्यानंतर उतरतो, तो उतरून येऊन बघतो तर सगळं वेगळं झालेलं असतं. आत्या गेलेली असते, ह्यांच्या घरापाशी काहीच नसतं, घर नाहीचं ह्यांचं. मग आता करायचं का, कुठं हुडकायचं सगळ्यांना. मग हा खाली जाऊन बघतो तर त्या सदाशिवने लग्न केलेलं असतं दुसरं, आणि त्याची मुलगी चिडून, सरस्वती चिडून घर सोडून गेलेली असते. पण त्याला कळतं असं की त्या सदाशिवची मुलगी सरस्वती ह्याच्या मुलीला घेऊन गेली आहे सांभाळायला. हा मुलं घेऊन गेली आहे. मग आता त्याला एक लक्षात येतं की मुलाला सांभाळायला घेऊन म्हणजे आपल्या मुलगी सुरक्षित आहे बा. मग त्यावेळेला आत्या काय करत होती हे तो आठवत होतो. आत्या मिशनरी ऑफिसमध्ये काम करत असते, स्वयंपाकी म्हणून बाई. कारण घर सांभाळणार, ह्याला नोकरी नाही, आई निघून गेलेले, घर सांभाळायचं कसं. तर हा तिथे जाऊन चौकशी करतो, तर तिथं ती सरस्वती ही राहत असतात. मग दरम्यानच्या काळात एकदा हा असं घरात फिर इकडे तिकडे, आता भरपूर पैसे आहेत, आता आपण सगळे आपले पापं धुवून काढायचे आणि मुंबईमध्ये परत आपण शांतपणे राहायचं सगळं, असं हा ठरवतो. आणि बघतो तर एक दिवस असं वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर गांधीजी परत आलेले आहेत आणि वरळीच्या किनाऱ्यावर असे जोरजोरात सुटापुटात असे चालत मागणं त्यांच्या नेहमीप्रमाणे 10-20 लोक चालायला पडल्याने गांधीजींचा वेग पकडणं चालण्याचं कोणाचाच येत नाही. ताड गांधी हा लांबनं बघतो, पण त्याला गांधीजींकडे जायचा आणि त्यांना ओळख सांगायचा मोह हे होत नाही त्याला. तो म्हणतो माझं धाडच झालं नाही, कारण गांधीजींच्या मनामध्ये माझी जी प्रतिमा होती ती आता मी राखू शकलेलं नाही आहे. त्याच्यामुळं कादंबरी त्याने इथे एंड केलेली आहे. पण मला ह्याच्यातलं विशेष असं वाटलं की ह्या सगळ्या कादंबरीमध्ये ही सगळी कथा ही प्रतिकात्मक कथा आहे. 1857ला ब्रिटिशांनी म्हणजे बंड मोडून काढला आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडे म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रिटिशांकडे सत्ता आले. पण त्यानंतर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं असं की या इथल्या नेटिवांचा वापर करून घेतल्याशिवाय आपल्याला प्रशासन चालवता येणार नाही यांच्या. म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्था बसवली, कारकून निर्माण होतील अशी, आणि सगळ्या बहुतांश मध्यम वर्गाला त्याचा मोह निर्माण केला. आता हे 1890 म्हणजे एक पिढी गेलेली आहे, त्याच्यात बरेचसे मध्यमवर्गीय ब्रिटिशांच्या नोकरीत आहेत आणि पहिल्यांदा या मध्यम वर्गाचा आधुनिकतेशी सामना झालेला आहे. आपल्या संपूर्ण 1000 वर्षाच्या 1500 वर्षाच्या इतिहासामध्ये पाश्चिमात्य आधुनिकतेशी सामना झाला आपला, आणि आपण त्याच्याशी कसे वागू ते आपल्यासमोर आली तर ह्याची परीक्षा झालेलीच नव्हती. आपला जेव्हा पहिल्यांदा सामना झाला तेव्हा आपण आपल्या वैयक्तिक नैतिकतेपासून कसे लांब पळत गेलो, त्या पलायनाची गोष्ट आहे ही सगळी. आणि आता तिथून स्वातंत्र्य मिळाल्यापर्यंत दुसरा भाग, आणि तिथून नंतर पुढचा तिसरा भाग. आता या तिसऱ्या भागात अजून काय असणार आहे हे कल्पना नाही म्हणा. आपल्या हा इथे संपलं आहे पुस्तक. पुढचे आले नाहीत अजून, आत्ता हा पहिलाच भाग आलेला आहे. ह्याची फार चर्चा सध्या हिंदी साहित्य विश्वामध्ये आहे. मला त्यामुळं असं वाटलं आहे की म्हणलं हा अगदी तरुण आहे, ह्याला स्वतःचे काय कुठले पुरोगामी प्रतिगामी डावा बाजू असे कुठलेही ग्रह नाहीत. हा स्वतः म्हणजे आपल्या ह्याला सामोरं पण जातो आहे आणि तसंच त्यातली मुळं आणि लूप होल्स पण शोधतो आहे. हे का असं झालं असेल असं पण शोध त्याच्यामध्ये आहे बराचसा. आणि हा गंगाशंकरने शेवटी असं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये की मी कारकून आहे, मी हे का लिहितो आहे तुमच्यासमोर, तर त्यांनी लिहून असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. मी पेशानं कारकून, त्यातून प्रत्येक घटना लिहून त्याचा अर्थ लावणं ही माझी वृत्तीच झालेली. त्यातूनच असे वाटले की आपली जीवनमीमांसा लिहावी. पण आता इतके लिहिल्यावर वाटते प्रत्येक घटना, तिचा हेतू, त्यावेळचे आपले मनोभाव हे सगळे लिहिले तरी त्यातून माझ्या आयुष्याचा हेतू काय, त्याचे सार्थक्य कशात हे कळतच नाही. लिहिणे निष्फळ वाटते,
कारण आयुष्य हा केवळ पंचेंद्रियांनी ग्रहण केलेल्या बोधांचा ढिगारा नाही, त्यापेक्षा अधिक असे काहीतरी आहे, पण की ज्याचे निरूपण करण्यासाठी शब्दकोशात शब्द नाहीत. लिहिलं आहे ते प्रत्यक्षातल्या माझ्या जगाच्या अर्धे किंवा पावसुद्धा नाही, कारण ज्याच्यासाठी भाषाच बनलेली नाही असे ते आहे, जे मापण्याचे कुठलेही अन्य साधन माझ्याकडे नाही. वाटते प्रत्येक विचार आणि भावनेचा लेखाजोखा जरी मांडला तरी त्यातून माझ्या अस्तित्वाच्या अंशाचा देखील हिशोब मांडता येणार नाही. गोवर्धन असा आपल्या अस्तित्वाचा हिशोब मांडतोय. तो काळ 100 वर्ष लोटली तरी गोवर्धनची कथा पुढे जाते, तशी कुठेही संदर्भ न येता अधिकाधिक प्रातिनिधिक समकालीन होत जाते. इंग्रजी शासन स्थिरावले ते त्या काळात आधुनिकतेनं दाखवलेल्या प्रलोभनातून वैयक्तिक नैतिकतेची झाली तशी परीक्षा त्याआधी कधीही झाली नव्हती. त्यातून वैयक्तिक नैतिकतेपासून हळूहळू सगळा समाजच आपली समर्थनं शोधत लांब दूर पळून गेला. ही त्याची प्रातिनिधिक कथा आहे असे म्हणता येते. तर हे वाचलं आणि योगायोगाने हे वाचल्यानंतर लगेचच मला नेमतखाना माझ्या वाचण्यात आला. नेमतखाना अर्थात हा पिरियड फिल्म नाही आहे, पण तरी साधारणपणे 1950च्या आसपास सुरू झालेली गोष्ट नाही, 1980-90पर्यंतची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला मसलब मुसलमान अशासाठी की याच काळामध्ये म्हणजे नैतिकतेची परीक्षा झाली असं आपण ह्याच्यात म्हणतो. तर त्या कादंबरीमध्ये नैतिकतेपासून लांब गेलेला, एकदा आपण लांब गेला सगळा, तुम्ही धर्म सोडा पण नैतिकता सोडू नये, तर नैतिकतेपासून लांब गेला की कसा ऱ्हास होत जातो समाजाचा, त्या ऱ्हासपर्वाचं चित्रण त्या ह्याच्यात आहे. म्हणजे पुढचा टप्पा असल्यासारखा आहे तो नेमतखाना. खालिद जावेद हे त्याचे लेखक आहेत. त्यांची एक मौत की किताब म्हणून एक कादंबरी याआधी आलेली आहे. त्यामध्ये एक सतत आत्महत्या करायची प्रवृत्ती असलेला एक माणूस त्याच्यामध्ये आहे, त्याची कष्ट त्यामध्ये आहे. म्हणजे ती वाचतानासुद्धा आपल्याला त्रास होतो, इतका त्याच्यामध्ये त्रासदायक गोष्ट आहे ती. त्याच्यानं ही जी कादंबरी आहे नेमतखाना, हिला भारतातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे JCB पुरस्कार म्हणून एक पुरस्कार आहे, तो या कुठल्याही भारतीय कादंबरीला त्याच्या इंग्रजी अनुवादासाठी मिळतो. म्हणजे 5 कादंबऱ्या त्याच्यात ऑल इंडिया लेवलला सिलेक्ट करतात, शॉर्टलिस्ट करतात. त्याच्यामध्ये त्यावेळेला आपले शरणकुमार लिंबाळ्यांची ही पण होती, कुठली ती ना, सनातनसुद्धा कादंबरी होती. आणि त्या 5 कादंबऱ्यांना 1-1 लाखांचे पुरस्कार मिळतात. आणि ही जी निवडलेली कादंबरी आहे त्याला 25 लाख रुपये मिळतात. आणि त्याच्या अनुवादकाला 10 लाख रुपये स्वतंत्र मिळतात, इंग्रजी अनुवादकाला. त्या अर्थी हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, तो त्या कादंबरीला त्यांना मिळालेला आहे. खालिद जावेद हे उर्दू साहित्यातलं सध्याचं सर्वश्रेष्ठ असं नाव आहे. ही कादंबरी अर्थात हिंदीमध्ये आहे. उर्दू हिंदी लिप्यंतरण आता त्याचा भेद मिटत चालला आहे, त्यामुळे उर्दू जरी तुम्ही आपल्या देवनागरीमध्ये वाचलं तरी तुम्हाला समजेल अशी हे आहे. हाफिज हा छोटा मुलगा आहे. त्या हाफिजच्या माध्यमातूनच प्रथम पुरुष 1 वर्ष अशीच मांडली गेलेली गोष्ट आहे. तो 5-6 वर्षाचा असताना म्हणजे त्याचे आईवडील जातात आणि अगदी लहान असल्यामुळे त्याचा मामा आपल्या घरी त्याला सांभाळायला घेऊन येतो. हे घर आहे ना, ते थोडं विचित्रानं वेगळं घर आहे. हे कोणाला दाखवतो. मतलब हिंदू पाठोपाठ मतलब मुसलमान म्हणता येईल अशी खालिद जावेद यांची नेमतखाना ही जाडजूड कादंबरी वाचनात आली तशी या योगायोगाची गंमत वाटली. प्रथमच आधुनिकतेचा सामना होत असताना पारंपरिक वैयक्तिक नैतिकतेपासून आपण लांब गेलो. त्याची शतकभरापूर्वीची कथा मतलब हिंदूमध्ये आहे. तर आधुनिकता स्थिरावल्यानंतर नैतिकता गमावलेल्या समाजाचे होत जाणारे पतन नेमतखानामधून स्पष्ट होत जाते. नैतिकता गमावलेला धर्म आपले सत्वही कसे गमावत जातो याचे यातले निर्मम चित्रण उदास करणारे आहे. याही कादंबरीला वाचनाची भरभक्कम बैठक आहे. आता याही म्हणायचं कारण मतलब हिंदूमध्ये सुद्धा वाचनाचे असंख्य उल्लेख आहेत. जुन्या त्या काळच्या अभिजात इंग्लिश कादंबऱ्यांमधूनच्या कोट्स किंवा त्याचे प्रसंग गोवर्धनला सतत आठवतात. गोवर्धन गंगाशंकर गदावे असं त्याचं नाव आहे. तर ते गोवर्धनला सतत आठवत राहतात अधूनमधून. या कादंबरीमध्ये तर त्याचे इतके असंख्य उल्लेख आहेत की जागतिक अभिजात साहित्यातले संदर्भ तिच्या कथादेहातून रक्तवाहिन्यांसारखे स्वतंत्र अस्तित्व न दाखवता पण तितक्याच सहजतेने वाहताना जाणवतात. डोस्टोव्स्कीची क्राईम अँड पनिशमेंट ही कादंबरी तर या कादंबरीला पायाभूत महत्त्वाची आहे. त्यातल्या रास्कोलनिकोवसारखाच हाफिज पौगंड तारुण्यात घडून गेलेल्या गुन्ह्यांच्या अपराधगंडाच्या ओझ्याने तारुण्यापासूनच वाकलेला आहे.
तरुणपणीच त्या हाफिजकडून असे 2 गुन्हे घडतात मोठे की त्याच्या अपराधगंडातून खरं पाहता आपल्याला या गुन्ह्यांसाठी शिक्षा करावी, पण ती बाहेरच्या कोर्टाने नाही तर त्याचं कोर्ट आपणच व्हावं आणि आपणच आपली कैफियत मांडावी, काय जी शिक्षा होईल ती भोगावी. असं त्यांनी असं लिहिलं आहे. ही कादंबरी म्हणजे माझ्या स्वतःच्या कोर्टाचा घेतलेला शोध आहे माझ्यासाठी. त्याला त्याचं म्हणजे आपल्या पद्धतीने आपले समजून घेईल असं आपल्याला सांगता येईल असं. त्याला कुठलंही समर्थन करायचं नाही किंवा गुन्ह्याचं काय असं उदात्तीकरण वगैरे करायचं नाही आहे त्याला. पण तरी आपल्याला जे आपण जे सांगू शकू ते समजू शकणारा माणूस पाहिजे समज असं त्याला वाटत असतं. हाफिज अगदी लहान असतानाच आईवडील गेले तसे मामा त्याला आपल्या भरलेल्या घरात घेऊन येतो. ती सगळी वस्ती एका जुन्या कब्रस्तानात उभारली गेलेली आहे. हे मामा म्हणजे जुन्या काळचे असे ते जमीनदार वगैरे असतात त्यातल्यापैकी एक आहे. आता बडेघर पोकळवासा असं झालेलं आहे, पण भलं मोठं भरलेलं घर आहे. म्हणजे 2 मामा त्यांच्या बायका आणि 2 मामांच्या व्यतिरिक्त तिसरा पुरुष म्हणजे हाफिजच हा आहे. मधल्या सगळ्यात ते बायका आहेत, 12-15 बायका आहेत घरात. आत्या मावशा मामा कोणाकोणाच्या घरात राहायला आलेल्या, विधवा झालेल्या, लग्न व्हायच्या असलेल्या, लग्न न झालेल्या, सगळ्या प्रकारच्या बायका आहेत. नेहमतखाना म्हणजे अर्थ स्वयंपाकघर असा तयार होतं तिथं. आणि स्वयंपाकघरातलं बायकांचं राज्य किंवा स्वयंपाकघरी बायकांची रणभूमी कशी असते. आता त्याला दुसरा एक पदार्थ असा आहे की बायकांना दुसरं किंवा मुसलमान समाजात तरी दुसरं हेच नाही आहे, आउटलेटच नाही आहे. आपल्या घरात स्वयंपाकघरामध्ये आपल्या घरातल्या सगळ्या बायकांवर अधिराज्य गाजवणे, तर स्वयंपाकघरावर अधिराज्य पाहिजे. पहिले जवळ 50-100 पानं ह्याच्यात त्या स्वयंपाकघरातल्या वर्णनावरच आहे. म्हणजे त्यांनी एका ठिकाणी तर असा टोकाचा उल्लेख केला आहे की ह्या सगळ्या बायका आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या भांडी आहेत सगळे तिथली प्रचंड, त्या भांड्यांचे सुद्धा एक 25-50 नावं आहेत. त्या सगळ्या भांड्यांची आणि स्वयंपाकघरातले सगळे काटे चमचे हे ते डावबेव आहेत त्याच्याशी संभोग करत होत्या असे त्यांनी लिहिले. इतकं टोकाचे वर्णन आहे त्याच्यात. पण ते आपल्याला अगदी एवढं टोकाचं नाही तरी कुठं तरी त्यातले अगदी धार्मिक वेगळे पण सोडून देऊ आपल्याला ते जाणवतं की जुन्याकडे एकत्र कुटुंबात काय असत होतं. धर्म वेगळा आहे ते सोडून देऊ आपण, पण आपल्याकडे जुन्या एकत्र कुटुंबामध्ये बायका आणि त्यांच्या स्वयंपाकघरावरचा ताबा, बायकांना इतर बाकी कशात नाही विचारलं तरी चालेल, पण स्वयंपाकघरात परस्पर काही केलेलं चालत नाही अजिबात. तसं ह्यांच्या घरात आहे सगळं. 2 मामा वेगवेगळ्या वयाच्या अगणित आज्या मावशा मामांनी भरलेले जुने भरभक्कम अनेक खोल्यांचे अंधारे घर. तिथे स्वयंपाकघर, ज्वाळा, स्वयंपाकघर या सगळ्या बायकांचे रणक्षेत्र. सतत पेटलेल्या चुलीतल्या ज्वाळा आणि वर लटकलेला मिणमिणता बल्ब यांच्या भीतीदायी प्रकाशात आणि पसरलेल्या भांड्यांच्या कलकलाटात या बायकांचे राज्य चालते. या स्त्रियांना बाहेरचे विश्व माहीत नसल्याने सगळेच इथेच एकवटले असा एक सूर न सांगताही जाणवतो. स्वयंपाकघराची एक पूर्ण भिंत लाकडी जाळीने व्यापलेली आहे. त्याच्या भोकातून येतो तेवढाच बाहेरचा प्रकाश, बाहेरचा कुठलाही प्रकाश आत येत नाही. सतत काहीतरी रटरटणारी भांडी आणि विविध प्रकारचे वास, खाण्याभोवतीच विणलेले सततचे विश्व. सतत स्वयंपाकघरातला वावर आणि खाणे पाहून याच्या मनात सगळ्या घोड्यामोडी खाण्याच्या संदर्भातच येतात. पुढे एक सिक्स सेन्स म्हणावी अशी एक जाणीव, एखादा पदार्थ शिजतानाच त्याला अधूनमधून होते, हे आज नको व्हायला, आज अपशकून होणार किंवा हे आज शिजू नये, आज काहीतरी होत नाही, असं त्याला आतूनच सिक्स सेन्ससारखं जाणवत असतं. मन पोखरण्याव्यतिरिक्त आपले कसलेच नियंत्रण नसलेला हा संदर्भ आयुष्यभर त्याचा पिच्छापर होतो आणि शेवटी ही विविध दुर्घटना घडत जातात तसे याचे ओझे वाढत जाते. नेमतखाना या शब्दाला जे अनेक अर्थसंदर्भ आहेत त्यातली सर्वांची खाण्याची जागा किंवा स्वयंपाकघरातले दूध दह्याचे जाळीदार दरवाजा असलेले लाकडी फळताळ हा या कादंबरी संदर्भात अगदी नेमका संदर्भ आहे. आता या बायकांमध्ये अंजुम नावाच्या बऱ्याच बायका आहेत, तर त्या अंजुम पाजी ही सगळ्यात धाकटी ह्याच्यातली, कुठल्या तरी मामाची मुलगी आहे त्याच्या, याच्यापेक्षा फक्त काही वर्ष मोठी, त्यामुळे ह्याला सतत कडेवर घेऊन हिंडायची. पौगंडावस्थेतच तिच्यात त्याला आपली स्त्री दिसते, पण तिचं लग्न होते. शेजारची अंजुमच आहे ती आपा आहे, तर तिला हा जासूसी कादंबऱ्या वाचून दाखवतो आणि त्यानिमित्ताने तिच्या घरी हेलपाटे मारण्याचे निमित्त शोधत राहतो. आता हा लहानपणापासूनच घरात वाढलेला असल्यामुळे आसपास सगळीकडे बायकांच्यामध्ये हिंडायचं, बोलायचं, गप्पा मारायचं याला स्वातंत्र्य आहे. बाकी बागेच्यांना तसं येता येत नाही घरामध्ये. अंजुम आपला आई नाही, तिच्या तोंडावर देवीचे व्रण आहेत. त्यातूनही बाप या वयात पुन्हा बोहल्यावर चढाईच्या तयारीत आहे आणि त्यामुळे हिला
जबाबदारी झटकून टाकण्याच्या प्रयत्नात एका दारोड्याच्या गळ्यात बांधून तो मोकळा होतो. या दोघींच्या आयुष्यातल्या अडचणींचे धोंडे बाजूला करताना भले सदहेतूने पण अपरिहार्य परिस्थितीत पण तारुण्याच्या उंबरठ्यावर ह्याच्या हातून 2 हत्या होतात. आता ही जी पहिली अंजुम आपा आहे, अंजुम पाजी आहे, त्या अंजुमचा कुणीतरी एक बाहेरचा कोणीतरी माणूस आहे, तो अधूनमधून तिच्या घरात येतो, तिच्याशी गुलुगुलू बोलतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. हा तिला आलेला अजिबात आवडत नाही. मग हा आल्यानंतर तिला नाही म्हणता येत नाही तिला, आणि ह्याला तर अजिबात आवडत नाही की आपल्या आजीला आवडत नाही तरी हा येतो आणि तिच्याशी गुलुगुलू बोलतो. मग हिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतरसुद्धा तो एकदा असंच अंधाऱ्या रात्री एकदा अपरात्री येतो स्वयंपाकघरात जाळीचा असं बाहेरनं प्रकाश आलेला, जाळीचे होलमधनं आलेला चांदण्याचा प्रकाश, आणि तिथं थांबतो. ते अंजुम तिथं येऊन थांबलेली आहे. त्याला ह्याची मजबुरी काय ते त्याला कळत नाही. मग तो येतो आणि हा आता दोघांचं काय चाललं हे त्याला कळत नाही. अंधारातून हा बघतोय हिच्याच मागावर असल्यामुळे दोघं काय चाललं ह्याला अजिबात राग आलेला असतो प्रचंड. म्हणून हा पहिल्यांदा काय करतो, त्या जाळीतनं बरोबर कडेला जाऊन एक जाळीच्या बाहेरच्या बाजूला अंगण आहे आणि त्या अंगणामध्ये एक भलं थोरलं झाड आहे. त्या झाडावर खालच्या बाजूला तसं एक भलं मोठं असं मधाचं पोळं लटकलेलं आहे. हा काय करतो, त्या मधाच्या पोळ्यावर बारीक भोकातून एक असा दगड मारतो जोरात. मग त्या माश्या सगळ्या उडतात आणि त्या भोकातनं आत शिरून ह्याला चावतात. ही अजून अंजुम पाजी यायचीच असते. मग हा चावतात म्हणून निघून जातो. मग आता आज एक दिवस बलाटाळी, पुन्हा 8-15 दिवसांनी हे पत्ता लागतच नाही कशामुळे झालं हे, तोंड सुजलेलं वगैरे असं त्याचं. मग 8-10 दिवसांनी बरं झाल्यावर पुन्हा रात्री असाच येतो. मग यावेळेला मात्र हा अंजुम पाजी यायची, झोपेतून उठायची अजून, किंवा अजून तिला यायला वेळ आहे. हा परत तिथं आल्यानंतर हा एक आता ठरवतो की आता संपवायचा. हा आता 14-15 वर्षाचा झालेला आहे. मग आता ह्याला तेवढी ताकद याच्यामध्ये आहे. तर हा असा जाळीला टेकून, म्हणजे घराकडे पाठ करून जाळीला टेकून असं वाट बघत खाली बसलेला असतो, असं काहीतरी करत, ही कधी येते म्हणून वाट बघत. हा मागणं जातो आणि दगडी पाटा घेऊन त्याच्या डोक्यात घालतो तिथला आणि निघून येतो. अर्थात ह्याच्यावर कोणी संशय घेत नाही. रात्रीची वेळ आहे. तो इतका जड आणि इतका मोठा पाटा आहे की ह्याला ओरडाची सुद्धा संधी मिळत नाही. म्हणजे हा निघून जास्तोपर्यंत मेला हे सुद्धा कोणाला कळत नाही. मग काही वेळाने कळतं सगळ्यांना, पण हा आता ह्याच्यावर संशय घ्यायचं काही कारणच नाही. मग पुढं अंजुमचं लग्न होतं. आता ते सगळं झालं. मग ह्याच्या मनात सारखं असत होतं की आपण कोणाला, आपल्यावर कोणी संशय घेतला नाही खरं नाही, आपण खून केला हे तर खरं आहे. दुसऱ्या वेळेला अंजुम पाजीच्या वेळेलाही असंच होतं. तिचा दारुडा नवरा सतत तिला त्रास देतो, सारखं घरी येऊन घ्यायचं. आणि बाप झटकाच्या प्रतीचं त्याचं लग्न करायचं त्याला दुसऱ्यांदा, त्यामुळे परत घरी तक्रारी घेऊन आली की परत तिला काहीतरी सांगून काढून ढकलून द्यायचं. मग ही बळजबरीने राहते येऊन घरी बापाच्या, की फारच मारायला आहे वगैरे. मग तो नवरा सारखा येतून तिथं मारायला लागतो तिला. हा 4-6 वेळेला बघतो ते. मग एक दिवस ह्याला असंच करायचं ठरवतो. मग हा तिथे स्वयंपाक त्यांच्या त्या आधी आणि स्वयंपाकघरामध्ये चहाचं भांडं ठेवलेलं असतं. चहाच्या भांड्यात वरती काहीतरी असं रटरटत असतं, पदार्थ कुठला तर रटरट, काहीतरी पाणी उकळत असतं वगैरे, काहीतरी असतं ते. हा त्या वरच्या फडताळातनं काहीतरी ते असं विषारी काहीतरी गरम काढतो आणि ॲसिड सरकन त्याच्या वरच्या डोक्यावर टाकतो. ते प्रसंग त्याने इतका डेटा तपशीलवार लिहिला आहे. आता मला मी बरेच दिवस झाले वाचून, त्यामुळे मला आठवत नाही नेन की त्याची असा आरडाओरडा होतो. त्याला असं काय दिसत नाही, त्या दारुडा असतो, त्याला काय सुधरत नसतं. हा निघून जास्तोपर्यंत तो जातो मरून त्याच्यामध्ये. दुसऱ्या वेळेला पण ह्याला काही होत नाही. मग ते ह्याच्यावर कोणी संशय घेत नाही म्हणल्यावर हे पुढे त्याचं शिक्षणासाठी तो घर सोडतो. तर या 2 हत्या आणि ते घर पूर्ण हे त्याचं आयुष्यभर पाठ सोडत नाही. पुढच्या आयुष्यामध्ये जी माणसं येतात आपल्या आयुष्यामध्ये, त्याचं कुठलंच दान तो देऊ शकत नाही, आनंद घेऊ शकत नाही कशाचा. सतत त्याच्या डोक्यात हेच आहे. दोन्ही अंजुमना आपण त्याच्यासाठी नव्या आनंदी आयुष्याचे दरवाजे उघडले आहेत यात हे माहीतच नसल्याने कसलीच जाणीव नाही. यातूनही हाफिज आतून तुटत जातो. दोन्ही अंजुमना आपलं प्रेम आहे, पण आपण त्यांच्यासाठी काय केलं हे सांगू शकत नाही आणि त्यांनाही माहीत नाही. या तिसऱ्या अंजुमशी मात्र त्याचे पुढे लग्न होतं. हा शिक्षणासाठी गावात आल्यावर शिकतो, तो भरपूर हुशार आहे, शिक्षण झालं. तसं तिसऱ्या लग्न होतं, पण ते विचित्र परिस्थितीत होतं. ही अंजुम ही त्याच्या मित्राची बहीण आहे आणि तिच्यावर एका विशिष्ट प्रसंगामध्ये कॉलेजमध्ये काही गुंड सामूहिक बलात्कार करतात आणि हा आता तिच्यामुळे त्यांचं घर उद्ध्वस्त व्हायची पाळी येते. हा मित्र त्याला गळ घालतो की तू माझ्या बहिणीशी लग्न कर म्हणून. मग आता नाहीतरी हा म्हणतो आपल्याला कोणाशी लग्न करायचं, आता लग्न किंवा असं प्रेम हे कवळीक आपल्यात ओळखणं शक्य नाही आता, म्हणून हा त्याच्याशी लग्न करतो तिच्याशी. पण या अंजुमकडे हे सगळं माहीत असूनही लग्न केलं आहे याची कसलीच कृतज्ञता त्याच्याकडे नाही. पण पुढे आयुष्यभर तिच्याशी सक्तीच्या सहवासापलीकडे
कसलाच संवाद शक्य नाही झाल्याने आधीच कोरडा होत गेलेला हाफिज एकाकीपणाच्या खोल गर्तेत उतरत जातो. एक सांगता येत नाही आणि सहनही होत नाही असे अवघडले पण त्याला व्यापून राहते. मामाकडे असताना पिंजऱ्यातला गुड्डू मी आ गए म्हणत वेळी अवेळी त्याचे स्वागत करणारा एक पोपट आणि एक कान तुटलेला पाळलेला ससा असे दोघेही त्याच्या भावविश्वात आहेत. शिक्षण, वकिली, लग्न असा या घर गाव तुटल्यापासून मात्र फक्त वैराण, एकाकीपण आणि अपराधगंडाशी झगडा एवढंच त्याच्या आयुष्यात उरतं. आपले असे न्यायालय शोधावे जिथे आपल्याला बाजू मांडता येईल आणि मिळेल ती सजा स्वीकारून आयुष्यभराच्या या मानसिक यातनेतून मुक्ती मिळवता येईल. या तळमळीत आयुष्यातले लग्न, पोटपाणी, घर, मुलं हे सगळे टप्पे विझलेल्या डोळ्यांसमोरून त्याच्या नुसतेच वरातीसारखे जात राहत. अन्य कुणाची तरी वरात आपल्या डोळ्यासमोरून जावी तसे जातात. त्याची सजा अर्थात मृत्यू हीच आहे आणि त्याचा शोध पण अनपेक्षितपणे घरातच संपतो. शेवटी कट्टरपंथाकडे आकृष्ट झालेल्या उथळ विचारांच्या आपल्या 2 मुलांकडून पत्नी समक्ष मृत्यू मिळण्याची शक्यता निर्माण होते. तेव्हा हाफिज त्याला धैर्याने सामोरा जाताना दोन्ही मुलांनी आपण वापरल्या त्याच पद्धतीने आपल्याला मारावे असं त्याला सुचवतो. परशीवर शेवटच्या यातनांनी तळमळत असताना त्याला जाणवते सगळीकडे दिव्य प्रकाश पसरला आहे. आपण जुन्या अंधाऱ्या दगडी स्वयंपाकघरात आहोत. सोबत पोपट आणि कान तुटलेला ससा आहे. इथे घडलेल्या दोन्ही हत्यांना साक्षी असणारे झुरळ पाखरासारखे उडत येऊन आपल्या खांद्यावर बसले आहे. या कथेत घटित आहेतच पण संज्ञाप्रवाही वाटेलच्या शैलीतल्या मानसिक आंदोलनांच्या तपशिलातून ही कादंबरी खरी उभी राहते. आपण कादंबरी लिहित नसून न्यायालयासाठी आपली याचिका लिहित आहोत याची सततची जाणीव तो करून देत राहतो. त्यामुळे विचार इतक्या बाजूनी आणि तपशिलात येतात की काही काळ वाचताना घटित विसरायला होतात. भावनेच्या प्रवाहातच वाहणे होते. हे एकाच भावनेतले अनेक पदर उलगडणे उदयन वाजपेयींनी अप्रतिम प्रस्तावनेत नेमके नोंदवले. घृणेत प्रेम असते तशी प्रेमातही निंदा नांदत असते. मानवी गुन्हे आणि त्यांना मिळणारी प्रत्यक्ष सजा या दोन्ही गोष्टी माणसाच्या रचनेतच लपलेल्या असतात. रचनेतले त्यांचे हे स्थान शोधणे या कादंबरीच्या अनेक स्तरांपैकी एक महत्त्वाचा स्तर आहे. गुन्ह्यांची ओढ मानवी मनाला धुक्यासारखे लपेटून असते. त्याचे गूढही हाफिजला ग्रासून असते. आत्मा लवकरच निर्ममपणे हा देह सोडून दुसरा घरोबा करेल तोवर आपण फक्त त्याचे वाहक असतो ही व्याकुळ करणारी अधिभौतिक जाणीवही त्याला वेळोवेळी चिंतनातून प्रकट होते. एकीकडे प्रेम, आस्था, श्रद्धा, जिव्हाळा यांचा पूर्ण अभाव आणि दुसरीकडे गुन्ह्यांसाठी उपजाऊ जमीन म्हणता येईल असे विविध छटांमधले अंधार, घरात बाहेर सगळीकडे साचलेले घाण, दुर्गंध यांच्या प्रसंगी बिभत्स किळस यावी अशा विरोधाभासी झटपाटीलच्या तपशिलातून या कथेला घनता प्राप्त होते. इतके अंधार आणि इतक्या घरातल्या वेगवेगळ्या प्रसंगी म्हणजे घाण विशेषतः आता ते हे घर आहे ते त्या स्मशानभूमीतच आहे. प्रत्येक घराघरामध्ये थडगे आहेत. आपल्याकडे पण इथे ह्याच्या पहिला जे थडग्याचं हे आहे रंगभवनजवळ जे थडगे आहेत ना का त्यातमध्ये सुद्धा खोल्या आहेत. घराघरात थडगे आहेत. सगळे लोक त्याच्यावरच राहतात, त्याच्यावरच झोपतात सगळे. ह्यांचं घर मोठं आहे पण बाकी सगळ्यांच्या घरात छोटे छोटे एक एक खोल्याचे घर आहेत. त्यात थडगे आहेत सगळे. मधूनच राहणारी वाले आहेत. हे सगळंच अनधिकृत असल्यामुळे गटार नाही काय नाही. ते साचलेली घाण आणि त्याच्यातून माणसं कसं राहतात जातात त्याचं इतकं वर्णन असं आहे की आपल्याला किळस येते. म्हणजे वाचताना उलटी येईल का काय असं वाटत राहतं. खाण्यापिण्याचे तपशील किंवा खाणं कुजलेलं खाणं टाकून द्यायची पाळी येते किंवा काय काय ज्या गोष्टी आहेत किंवा स्वच्छतागृहाचे तपशील आहेत. आता एवढ्या घरात 50-60 वर्षापूर्वी स्वच्छतागृह कशी करत असेल ते त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते इतकं खरं आणि इतकं अंगावर येणार आहे की बिभत्स रसाचा आविष्कार आहे त्याच्यामध्ये अक्षरशः. नंतर शेवटी आपल्याला लक्षात येतं की हे सगळं या कथेचाच भाग आहे सगळं. त्याच्या आयुष्यामध्ये एका बाजूला प्रेम नाही, आस्था नाही, श्रद्धा नाही, जिव्हाळा नाही. तो सतत लहानपणापासून मामा घेऊन आले तरी घरात कुणाचंच एकमेकांशी असं आतून आताड्याचं नातं आहे असं काही नाही आहे. सगळे एकत्र राहतात इतकंच आहे. सगळे एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करत असतात. बायका आहेत, पुरुषांना वेळ नाही बाहेरचं सगळं बघण्यामध्ये आणि बायका एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच आपल्याला. त्यात एक शेजारी एक आजी अशी आहे की ती जवळजवळ 15-20 वर्ष पहिल्यापासून अंथरुणावरच आहे. तिला हालायला येत नाही. सगळे तिच्या मरणाची वाट बघत असतात पण ती काय मरत नाही. आणि जरी अंथरुणावर असली तरी तिला सगळे बुद्धी लख आहे, बोलणं चोख आहे. त्यामुळे सगळ्यांना घालून पडत बोलणे, सतत खाण्यापिण्याच्या मागण्या करणे हे सगळं तिच्यामध्ये आहे.
घरावर एक प्रकारचं असं नियंत्रण राखून येते पाहिजे. आणि तिचे देहधर्म बापरे, ते कसे काय सगळे करतात त्याचं ते वर्णन आहे, ते फारच अवघड आहे प्रकारे. आणि दुसऱ्या बाजूला हे अंधार आणि एका बाजूला काहीच नाही. ज्याचं त्या मुलीशी लग्न होतं त्यामध्ये त्याला एक असं आपण आपल्या मित्राची मदत केली बाबा, आपल्या मित्राचं एक आयुष्याच्या एक महत्त्वाच्या प्रश्नातून त्याला सोडवलं, कारण त्यांचं घर बुजलेलं असतं पूर्ण. पण या बहिणीचं लग्न झालं म्हणल्यावर ते फारच वर येतात लगेच. तो राजकारणात जातो, मोठा होतो, असं बरंच काय उद्योग मोठा करतो. हा मात्र बॅरिस्टर होऊन सुद्धा व्यवसाय करत नाही, सगळे खटले हारतो, कारण ह्याला खटले चालवण्यात इंटरेस्टच नाही आहे. हा कायदा शिकतो, अगदी सर्वोच्च कायदा शिकतो, त्यात टॉपमोस्ट एस्टिमेशन, ते सुद्धा आपण आपली याचिका कशी लिहावी कोणाकडे ह्याचा शोध घेण्यासाठीच लिहितो. तर क्राईम अँड पनिशमेंटचे इतके उल्लेख आहेत त्याच्यात की माणसामध्ये गुन्हा करण्याची प्रवृत्ती उपजत कशी असते. सगळं कोणाला संधी मिळते आणि त्या संधीच्या वेळेला त्याचं धाडस होतं, बाकीच्याने मिळत नाही. पण म्हणून बाकीच्या मनात हिंसा उपजतच नाही असं अजिबात होत नाही. हिंसा प्रत्येकात असते. हिंसा आहे त्याला त्या प्रमाणात शिक्षा आहे का सगळीकडे, तर तो समाजातही नाही कुठंच नाही. धर्मातसुद्धा हिंसा आणि शिक्षा, गुन्हा आणि शिक्षा ह्याचं प्रमाण काही नाही आहे त्याच्यात. तर ते प्रमाण कुठं आहे ह्याचा शोधण्याचा त्याचा प्रयत्न आहे त्या कादंबरीमध्ये. ह्या दोन्ही कादंबऱ्या वाचल्यानंतर मला म्हणजे मी काही दिवस असं फार ट्रान्समध्ये होतं, काय दोन्हीकडे इकडे जावा तिकडे जावा, म्हणजे माणसं कुठूनही गेला तरी माणसं सगळीकडे सारखीच आहेत. मतलब हिंदूचं टायटल शीर्षक काय मतलब हिंदू कुठलं शीर्षक का दिलंय पुस्तकाला? हे मतलब हिंदू असं मतलब हिंदू. हां, मतलब हिंदू म्हणजे आपले हिंदू असण्याचा अर्थ शोधणे असा एक त्याचा त्यात हे आहे. आपण ब्राह्मण आहोत म्हणजे काय आहोत, आपल्यावर धर्माचे संस्कार आहेत किंवा बंधनं आहेत म्हणजे काय आहे, असा एक शोध त्याच्यामध्ये आहे. आणि वेळोवेळेला तो त्याचं स्खलित होऊन जो जातो ना ते सुद्धा त्याच्यामध्ये त्या धर्माशी संबंधितच आहे. नंतर आपण कसे आपले धार्मिकता किंवा आपल्या धर्माने जे बंधनं घातले त्या बंधनं घालताना या अशा परिस्थितींचा सामना आपला होऊ शकेल असं काय आपण कल्पना केली होती का? किंवा असं काही झालं तर काय करायचं, याच्यात धर्माने काय सांगितलं आहे की समजा मला मी शाकाहारी आहे, पूर्ण ब्राह्मण असल्याने मी हे काही खात नाही, परंतु समजा जर अशी परिस्थिती आली की मला काहीच खायला मिळत नाही आहे दुसरं किंवा शाकाहार नाहीच आहे, तर मी जगवायचं कसं स्वतःला? आणि समजा तर आपण काहीतरी त्यात आणि आता तडजोडी करून ठेवल्यात काहीतरी प्रायश्चित्त शोध वगैरे 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 असं. गांधीजीसुद्धा त्यात असं लिहितात. गांधीजींच्या याच्यात सुरुवातीला असं लिहिलं आहे की गांधीजी या मुंबईत येतात तेव्हा तिथं एक ते रायचंद झवेरी म्हणून त्या काळचे एक मोठे झवेरी व्यापारी आहेत. सगळ्या गुजराती व्यापाऱ्यांना भेटणे मोठ्या काहीतरी उद्योगाचा किंवा उपजीविकेचा जुगाड करता येतो का कुठं बाहेर जाण्यासाठी, असा एक गांधीजींचा शोध चालू आहे. तर ते रायचंद झवेरी हे त्यांचे जुने त्या काळचे घरोब्याचे असतात. तर त्यांना जाऊन गांधीजी विचारतात की मी काय करावं आता, घरी सगळेजण असं म्हणायला लागलेत, मला स्वतःलासुद्धा मी इथं आलो, माझी बायको तिकडेच आहे, काही दिवसांना अनिश्चित काळापर्यंत घरीच आहे, बाकीच्यांबरोबर राहते, मग मी माझी स्वतःची मानसिकता आहे समजतो की आम्ही तरुण झालेलो आहे, देहाची गरज रोज मला आकारते, मग अशा वेळेला बायकोचं काय होत असेल, तिचं पण शरीर आहे, तिला पण शरीर आहे. ते रायचंद झवेरी फक्त एका शब्दात विचारतात त्याला, हा तुझा चांगुलपणा आहे का संशय आहे, हे आधी ठरव, त्यातून पुढे तुला सांगता येईल. गांधीजींची नैतिकतासुद्धा कशी स्वतःला विचारत घडत गेली पुढे, त्याचं दर्शन त्याच्यामध्ये आहे सगळं. मग गांधीजीसुद्धा म्हणते ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी गांधीजी नैतिकता पाळत होतेच पण किंमत मोजून. पण गांधीजींची आता आफ्रिकेत त्यांनी काय केलं किंवा जेव्हा कोणीच नव्हतं शिकवायला त्यांनी काय केलं. आता या ठिकाणी दुसरा हानसेमा मिळाला, आता ह्या हाँगकाँगला गेला, ह्याला काही मिळणे शक्यच नाही आहे आणि हाँगकाँगला जाणं ही गरजच आहे त्याची, त्याला हेच नाही, दुसरा मार्गच नाही आहे. मग काय करावं त्याने? आणि बाकीचे सगळे खलाशी जर आपल्याबरोबर सगळे ह्यांच्याकडे जात असतील, शरीर विक्रय करणाऱ्या बायकांकडे जात असतील, तर आपण आपल्या शरीराची गरज घेऊन एकट्याने कसं बसावं बोटीवर? किंवा तेवढी नैतिकता गांधीजींनी की सगळ्यांनी कुठून आणावी, हा एक मुद्दा आहेच. परत अनेक प्रसंग आहेत. आता ह्याच्यात हा जे चित्र आहे ना, हे चित्र कशाचं आहे तर हा जो आहे हा गोवर्धन जो आहे तर तो नाटककार आहे. म्हणजे नाटककार म्हणण्यापेक्षा त्याला नाटक लिहायची इच्छा आहे. तर त्याला असं वाटतं की गांधीजी आणि त्या सरदार महाराज त्यांच्यामध्ये जे रोजची नोकझोक चालते दोघांमध्ये, ते पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण मालक आणि नोकर या संदर्भावरतीच नाटक लिहावं. गांधीजींचं चरित्र पण फार नाटकी आहे.
म्हणून तो काय करतो, गांधीजींचा आपण अभ्यास करायचा म्हणून गांधीजी जिथे जातात तिथे त्यांच्या मागे जाऊन पाठलाग करतो. आता हे गोवर्धन राय ते जे झवेरी बिवेरी रायचंद झवेरीचा प्रसंग आहे ना, तो त्यांनी लांबनं बघितलेला प्रसंग आहे तो. तर तो गांधीजींचा पाठलाग करतो. तर गांधीजींना समजू नये, गांधीजी तर ओळखतात रोजचे, म्हणून हा भर उन्हाळ्यात रेनकोट अंगावर घेऊन जातो. तर हा गांधीजींचा पाठलाग करतानाचा हा रेनकोट घेऊन गांधीजींचा पाठलाग करायचा आणि बघायचं ते कुठं जातात, काय बोलतात सगळ्यांशी, काय असं. गांधीजी फक्त बॅकड्रॉपला आहे. हं? पुस्तकं वाचलेली लगे रोज त्याची आई परत येते किंवा कुठेतरी आहे जिवंत, ह्याचा एक संकेत ह्या 2-3 ह्याच्यात अगदी आहेत. ते पुढच्या कादंबरीमध्ये कदाचित त्याची आई पण अत्यंत स्वाभिमानी दाखवली होती बाई. हा तिला वाटेल तसं बोलतो आणि त्याच्यामुळं रागात बोलतो. ह्याला त्रासून गेलेला असतो, घराची जबाबदारी आली आहे, वडिलांची जबाबदारी आली आहे, बायको गेले निघून, मूल एकटंच आहे, ते किरकिर करते रोज, त्याला सांभाळावं कसं, घरात पैसे नाही आहेत. हे पैसे नसण्याच्या काळातच त्याची आत्या त्या मिशनमध्ये काम करायला लागते स्वयंपाकी म्हणून. व सुरुवातीला ह्याचाही विरोध असतोच त्याला, काय ते मिशनमध्ये ख्रिश्चनांचं काय कमावते जाऊन वगैरे 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 असं. पण आता त्यावेळी त्याला तिथे पर्याय नसतो. आता हे शाकाहार ह्याच्यावरनं असं वाटवलं मला की मी मध्यंतरी एक, मला वाटतं आपल्या ग्रुपवर पण मी पोस्ट लिहिली होती, मैं विगन क्यों हूँ, अशा एक पुस्तकावरती मी लिहिलं होतं. असं एक सुशोभित नावाचा जो हिंदीतला एक मोठा लेखक आहे अलीकडचा प्रख्यात, त्यांनी ते मैं विगन क्यों हूँ नावाचे पुस्तक लिहिले आहे. विगन म्हणजे आता शाकाहारी आहेत, पण शाकाहाराच्या पुढची टप्पा आहे तो. हां, प्राणीच काही खायचं नाही, दूध तूप काही नाही. तर ते मी का आहे आणि ते आपल्याला विगन असणंसुद्धा सहज शक्य कसं आहे. तर त्यांनी त्यात अभ्यास करून असे चॅलेंज दिलेलं आहे की जे मांसाहाराचे समर्थक आहेत किंवा शाकाहाराचे विरोधक आहेत, त्यांनी मला एकदा चॅलेंज हे करावं किंवा एखादा मुद्दा मांडावा आणि हे पुस्तकात त्याचा हे नाही आहे, समाधान नाही आहे, असं शोधून दाखवा, असं त्यांनी चॅलेंज दिलं होतं. पण 20-25 प्रकरणात वेगवेगळे मुद्दे घेऊन त्याच्यावर शाकाहार कसा शक्य आहे आणि कसा चांगला. अर्थात शाकाहारामागे त्याचा उद्देश अजिबात धार्मिक नाही आहे, तो धार्मिक नाही आहे बिलकुल. पण त्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यासाठी दुसऱ्या प्राण्यांना मारलं जाऊ नये. आणि तिसरा एक महत्त्वाचा त्याच्यामागे मुद्दा आहे, मांसाहार जगभर झाल्यामुळे, प्रतिष्ठा झाल्यामुळे कमर्शियल पद्धतीने मांसाचं उत्पादन जे सगळीकडे व्हायला लागलं, स्लॉटर हाऊसेस निर्माण झाले सगळीकडे, त्या स्लॉटर हाऊसेसचा सध्या ग्रीन हाऊस इफेक्ट वगैरे ज्याला आपण म्हणतो प्रदूषणाचा, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे स्लॉटर हाऊसेसचा आहे. स्लॉटर हाऊसेसला इतक्या प्रचंड प्रमाणात पाणी लागते की त्यांनी असे लिहिले की कार्बन उत्सर्जन जे होतं जगामध्ये, त्यातले 14% कार्बन उत्सर्जन हे एकट्या स्लॉटर हाऊसेसमधून होतं. म्हणजे एक प्राणी पोसायचा खाण्यायोग्य, आणि तर त्याच्यासाठी तुम्हाला किती काय काय खर्च करावा लागतो शासन, हे त्यांनी त्या तपशिलात्मक असं मांडलेलं आहे. आपल्याकडे आपण असं म्हणतो की अमूलवाले वर्गीस कुरियन ह्यांनी केलेलं. तर आपल्याकडे जेव्हा गोहत्याबंदी कायदा आला तेव्हा व त्याला विरोध करणारे वर्गीस कुरियन हे पहिले होते. तर याला लक्षात आलं की वर्गीस कुरियन कसे काय बाबा इतका विरोध करतात, त्यांचा अमूल वगैरे ब्रँड विकसित झाल्यानंतर हे कसं काय. तर त्यावेळेला त्यांनी असे सांगितलं की अमूल जे दूध उत्पादन करतात त्यांचं स्वतःचं मोठं स्लॉटर हाऊस आहे, त्याशिवाय तुम्हाला शक्यच होत नाही आहे. तर तिथं जे गाई पाळतात त्यांचं नंतर तुम्ही सतत मिलन घडवून आणता, नर बैल जे पैदा होतात त्याचा ह्यांना काहीच उपयोग नाही ना. त्यामुळे नर पैदा झाले की ते स्लॉटर हाऊसमध्ये ढकलायचे आणि जे माद्या पैदा होतील, गाई पैदा तेवढेच फक्त आपल्याकडे पाळायच्या. मग हे जर त्यांनी स्लॉटर हाऊसमध्ये दिलं नाही तर ते पोसायचा खर्च कोण करणार, बैल. आणि त्यांचा अमूलचा हा जवळजवळ 20-25-30% उत्पादन हे त्या स्लॉटर हाऊसेसमधनं येते मग त्यांना. त्यामुळे ते कोण सोडणार उत्पन्नावर पाणी. सुशोभितने पण इतकी त्याच्यात उदाहरणं दिली आहेत, फॉरेनमध्ये असू दे आपल्याकडे असू दे, इतके निर्ममपणे वागवतात की माणूस क्रौर्याची केवढी परिनिधी गाठतो आपण. त्या स्लॉटर हाऊसमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तो म्हणतो तुमचं लहान मुलं आहे. पाश्चात्य देशात कसं तुम्ही तुमचा स्वतः मूल मी या धर्माचा आहे असं स्वीकारल्यानंतर त्याची नोंद होते, बाप्तिस्मा द्यावा लागतो ख्रिश्चन म्हणून जन्माला आल्यानंतरसुद्धा. तसं तुम्ही तुमचं मूल जन्माला आल्यानंतर त्याला एकदा स्लॉटर हाऊसमध्ये घेऊन जा, ते दाखवा सगळं आणि मग त्याला विचारा की तुला शाकाहारी व्हायचं आहे का मांसाहारी व्हायचं आहे. तो जर सगळं विचार करून मान्य करून म्हणाला नाही मी मांसाहारी, तर होऊ दे म्हणला ते. पण ते दाखवून घ्या आपण खातो ते अन्न कुठून येतं आहे, किती क्रौर्यातून येते ते,
किती विनाशातून येते ना, आपण या सगळ्या विनाशात अप्रत्यक्षरित्या किती हातभार लावतो, हे सगळं त्यांनी त्याच्यातून सांगितलेलं आहे. ते इतकं मोठं झालं नाही की तो त्यावेळेला, आता ते थोडं पुस्तकासाठी प्रमोशनचा भाग होता, त्यावेळेला ईद होती, हे पुस्तक आलं त्यावेळेला. त्यांनी असं लिहिलं की आम्ही काय ईदला मुद्दाम ठरवून वगैरे पुस्तक आणलेलं नाही. अनेकांनी आरोप केले तसे. त्यांनी उदाहरणं दिले की 4-5 महिन्यामध्ये अशा अशा अडचणी आल्या, त्यामुळे ते उशिरा ईदच्या वेळेला आला. आणि नेमकं त्यावेळेला काय झालं, त्या हज यात्रेमध्ये काहीतरी चेंगराचेंगरी झाली आणि 400-500 माणसं मेले. तर ते 400-500 माणसं मेल्यावर त्यांनी एक पोस्ट टाकली, सण अल्लाह को प्यारी है कुर्बानी. ते इतके चिडले सगळे, त्याला धमक्या बिमक्या सगळं सुरू झालं. आणि सगळ्या सांगायचं म्हणजे हा डावा म्हणून ओळखीचा, सगळ्या हिंदीमध्ये डाव्या उजव्या प्रकरण अत्यंत टोकाचं आहे. तर ह्याला सगळ्या लेखकांनी तर बॅन केलंच ह्याच्यावर. ह्याच्या प्रकाशकांनी म्हणजे रेखता बुक्स म्हणून जे आहे त्याचे हिंद देवमान एकता, त्यांनी ह्याला बॅन केलं. आणि ह्याची 4 पुस्तकं होती त्यांच्याकडे, ती सगळी आम्ही पुस्तक बाजारातून मागं घेतली आहेत असं जाहीर केलं आहे. तो सतत सांगत होता की मी जेव्हा बांगलादेशमध्ये बघतो, बांगलादेशमध्ये परिस्थिती अशी होते ईदच्या वेळेला की ते रस्त्यामध्येच हायवेवरतीच ते बकरे कापतात सगळे. तर ते कापलेल्या रहदारीमधून चालल्यानंतर 4 दिवस ते रक्तमासाचा चिखल काढायला लागतात त्यांना, इतका त्याच्यातूनच सगळे चालत असतात. आता मला एक आपल्याकडचं छोटंसं किरकोळ उदाहरण मी सांगतो. आमचे एक नातेवाईक इथे आपल्याकडे आसरा चौकात जे लोखंडवालांचं कॉम्प्लेक्स आहे त्याच्या मागच्या त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला. 32 फ्लॅटची बिल्डिंग. 32 फ्लॅटमध्ये हे 5 हिंदूंची घरं आणि 27 मुस्लिमांची घरं. तर हे काम आणत नव्हते. पहिल्या फर्स्ट फ्लोअरला 4-5 ओळीने यांचे फ्लॅट होते. ते 40 असं लांब फ्लॅट होते ते. आणि बाकी सगळे यांचा काय बाकी काय संबंधच नसल्यामुळे त्रास काही नाही म्हणले. त्रास कधी होतो तर ईदला त्रास होतो म्हणून. ईदला खाली उतरताच येत नाही, कारण खाली पार्किंग आहे. त्या पार्किंगमध्ये सगळे लोक स्वतंत्रपणे दिवसभरात सकाळी 8 वाजल्यापासून ते बकरे आणून कापतात. 4 वाजेपर्यंत तुम्हाला बघवतसुद्धा नाही तिथं, इतकं घाण साचलेली असते, मांस आणि रक्त वाहत असते सगळा. ते 4-4:30 वाजल्यानंतर संध्याकाळी ते प्रेशर पाईपने सगळं धुवून काढतात. मग आम्ही खाली जातो. खाली जाताच येत नाही ते. ह्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं की तुम्हाला कुर्बानी द्यायची आहे ना, जेव्हा ह्याच्यातला कुर्बानीचा जो संदर्भ आहे तो स्वतःच्या मुलाच्या कुर्बानीचा संदर्भ आहे ईदमध्ये. मग तुम्हाला स्वतःला कुर्बानी द्या. दुसऱ्या प्राण्यांची आपल्याला शक्य त्या गरीब प्राण्याची कुर्बानी देऊन त्याला मारून तुम्ही कुर्बानीचं पुण्य मिळवणार काय? म्हणून त्यांनी लिहिले की अल्लाह की प्यारी आहे कुर्बानी. खरं माणूस पाहिजे होता. ते 400-500 लोकांची कुर्बानी झाली त्याला म्हणून. आता दुसरं टोक त्याच्यामुळं असं झालं आहे की त्याच्यावर इतके चिडले होते सगळे, बॅन झाला, बहिष्कार झाला, सगळं झालं. तर तेव्हापासून त्यांनी इस्लामचा अभ्यास सुरू केला. आता तो इस्लामवरती अभ्यास पूर्ण पोस्ट लिहितो आहे. जेव्हा 50 पोस्ट झाल्या त्याच्या, म्हणजे ज्याला इस्लामचा अभ्यास करायचा किंवा प्राथमिक सगळी माहिती पाहिजे ती त्याचे पोस्ट पाहिल्या तरी मिळू शकेल. म्हणजे अर्थात इस्लामवर त्याचं पुस्तक येणार हे आता स्पष्ट आहे. इतके बारीक तपशील आहेत त्याच्यामध्ये की कुठं काय गडबड झाली, मूळ काय आहे, इतिहासात काय झालेलं आहे. आणि आपल्या लोकांनी इथलं त्याचे विकृत अर्थ काढत अर्थात धर्माचे किंवा कुठल्याही गोष्टीचे, धर्माचे असू दे, जातीचे असू दे, आपल्याला सोयीस्कर काय ते अर्थ लावणारी जमात जगभर आहे, सगळीकडे आहे. ते काय कोणाला टाळता आलेलं नाही आजपर्यंत. हे ते इस्लामचं सुद्धा कसं बदलत गेले हे नेमतखानामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. 50-60 वर्षामध्ये, म्हणजे ज्या पहिल्या जवळजवळ 3/4 भागामध्ये हिंदू मुस्लिम असा संदर्भ कुठेच नाही बरं का, इनडायरेक्टसुद्धा नाही. म्हणजे एक त्याच्या वस्तीमध्ये दंगल होते एकदा, असा एक उल्लेख आहे. पण त्या दंगलीतसुद्धा त्या मुसलमानेच कुणीतरी खेळ काढलेले असं दाखवलं. ते मिटते दंगल लगेच. पण ते सोडलं तर कुठेही असं बायनरी किंवा असं काही नाही आहे. ते शेवटी येतं. शेवटी त्याचे तरुण झालेले 2 मुलं आहेत ना, ते कुठून जिहादचं काहीतरी ऐकून, इकडचं तिकडचं ऐकून, आयसिस हे ते ऐकून ते मुलं त्याला सतत सांगत असतात. ते म्हणतात अरे इतक्या सगळ्या ह्याच्या लोकांमध्ये तू राहतो, इतक्या 80% मुसलमान आहेत तिथं, हिंदू आहेत, तुम्ही कसं काय तुमच्या ह्याची अटीची अंमलबजावणी करणार? तो म्हणतो 15-20 वर्षांनी सगळं बदलणार आहे, हिंदुस्थानच मुस्लिम होणार आहे, मग शर्यतीवरच सगळं चालणार आहे, जे राहतील त्यांना आमच्या पद्धतीनेच वागावं लागेल. असे सगळे म्हणजे हे आधीकडच्या तरुण मुलांमध्ये काय पद्धतीचं विष भिनवलं जातं आहे हे त्या खलीद जावेदनीच लिहिलं म्हणून. नाही तर एरवी त्याच्यावरसुद्धा आपल्याकडे समजा दुसऱ्या कोणी लिहिलं असतं आपल्याकडच्या तर ह्याच्यावरसुद्धा बॅन घ्यायला म्हणले असते. म्हणजे भैरप्पांची अख्खी पुण्याई त्यांनी कॅश करून टाकले एकदम एका कादंबरीनंतर. तसा प्रकार होऊ शकला असता ह्याच्यामध्ये, पण ते मुस्लिमांनीच लिहिलेलं आहे म्हणून चालेल.
मी खलीद जावेदनं पाठवलं होतं हे लिंक, त्यांना फार आनंद झाला. पण ते म्हणले तुम्ही मला हिंदी नसून सुद्धा समजून घेऊन एवढं चांगलं लिहिलं, मला फार आनंद वाटला. म्हणले म्हणजे अन्य भाषेत लिहिलं गेलेलं पहिलं म्हणलं याच्यावर परीक्षा. कुठल्या गावचे आहे ते खलीद? हां खलीद जावेद कोणत्या गावचे? कुठलं कुठलं गाव आहे त्यांचं? नेमत खाना. हा, गाव नेमकं. आणि गाव हा, गाव. लेखक. गाव लेखकच लेखक. गाव ते इंदोरचेच ते. अच्छा, इंदोरचे. ही गोष्टीसुद्धा मध्य प्रदेशमधलीच कुठली तरी आहे. पण हे पुस्तक मिळवणं अशासाठी अवघड होतं की अर्थात मी आता हिंदीत लिहावं लागते म्हणून मी हिंदी वाचतो बरंच, मिळवतो पण बरंच. नवीन हिंदी मिळवण्यासाठी मी बरेच हिंदी ब्लॉग्स हे ते बघतो सारखे. आता पहिल्या दिवस बघायला लागल्यानंतर नंतर हळूहळू आपल्याकडे तेच यायला लागतं. तसं ते आता मला माझ्याकडे अनेक वेबसाईट्सवरनं काय सूचना येतात. तर तशी नेमत खानाची आली ती. तर नेमत खाना ते रेल्वे मिळवणं शक्य नव्हतं कारण ते बेकानरच्या कुठल्या तरी प्रकाशकाने हिंदी अनुवाद काढला आहे. आपल्याकडे कोणालाच माहीत नाही. म्हणजे मी हिंदी जाणणाऱ्या मराठीतल्या लोकांना सुद्धा ते माहीत नव्हतं मी विचारलं तर. आणि ते त्यांच्याकडनंच फक्त मिळत होतं त्यावेळेला. मग ते त्यांच्याकडनंच मागवल्यामुळे ते आलं आपल्याकडे. पण अगदी वर्थ आहे. म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी मी सांगितलं हे ठीक आहे, पण प्रत्येकाने पर्सनली वाचावे ते अगदी. ह्या दोन्ही कादंबऱ्या कारण याच्यात बारीक सारीक तपशील बरेचसे सुटून गेलेले त्याच्यामध्ये. आणि ते साहजिक आहेत. मी आता 4-5 महिने झाले नेमत खाना उघडूनही बघता आलं नाही मला. हे किमान उघडलं तरी मी ते सापडलंच नाही आज. गेलं नाही. तरी आजच्या सभेमध्ये 2 अतिशय वेगळ्या विषयावरची पुस्तकं नितीन वैद्यांनी आपल्या समोर मांडली. मला वाटलं मतलब हिंदू म्हणजे खूप धार्मिकच काहीतरी असेल की काय, सुरुवातीला शीर्षक पाहिल्यावर हे पुस्तक घ्यावं की नाही असं वाटलं होतं चर्चेसाठी. पण त्या दिवशी ते म्हणले पुस्तक अवघड नसतं, सांगणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच आहे. म्हणजे हिंदूंनी लिहिलेलं आणि त्याचं कसं पुढे बदलत गेले हे एक पहिल्या पुस्तकात झालं. आणि नेमत खाना त्यांनी आता खूपच डिटेल सांगितलं की एका मुस्लिम व्यक्तीनेच त्यांच्या समाजात होणारे बदल आणि त्याच्यातले पण सांगितलेले. मला तर वाटतं हे कत्तलखाना हे सगळं चिवरीला हिंदू पण लोकांनी खूप बकरीचं वगैरे केलेलं आहे. आपण फक्त त्या मुस्लिम कम्युनिटीला दोष देऊन चालत नाही. दादा संदेडे इकडे आहे, त्यांना माहीत आहे. त्यांनी त्या अनिसतर्फे त्या किती थांबवायचा प्रयत्न केला आणि हजारांची संख्या. तर दोन्ही समाजातल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, शिक्षणाचा प्रसार होऊन सुधारणा व्हावी असा हा नेहमी सगळ्यांचा दृष्टिकोन राहिला आहे. आपण पुन्हा आपसात चर्चा करू शकता, त्यांनाही काही प्रश्न विचारू शकता. आणि तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.